हॅलो, हा बोला सर, बोला. हा, आदिवासींच्या आम्हा तुम्हाला पहिल्यांदा नमस्कार करतो. नमस्कार. अभयभंग आणि राणीभंग या दोघांना आम्ही तर असं म्हणतो की ते आधुनिक संतच आहे. कारण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा तेथेच देव जाणावा. त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जर घेतलं तर खरोखरच हे दोघ जण संत आहेत. दोघांनी MD मेडिसिन ही वैद्यकीय विषयातली पदवी गोल्ड मेडल मिळवलेली. तर यांनी जर प्रॅक्टिस सुरू केली असली तर आज त्यांनी भरपूर पैसे मिळवले असते, किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते गेले असते, संशोधन क्षेत्रामध्ये गेले असते, तर ते आज ICMR चे डायरेक्टर झाले असते, किंवा जागतिक आरोग्य संघटना त्याचे सुद्धा डायरेक्टर झाले असते. तसं त्यांनी न करता ठाकूरदास बंग यांच्याकडनं प्रेरणा घेऊन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडनं प्रेरणा घेऊन त्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये प्रॅक्टिस सुरू केली. आणि आता ते गडचिरोलीमध्ये स्वतः राहून सगळ्या गोष्टी पाहतात. डॉक्टर अभयभंगांनी अमेरिकेमधल्या सोसायटीमध्ये 2019 साली भाषण करताना असं म्हटलंय की त्यांनी सुरुवात जी केली गडचिरोलीमध्ये, पहिला पेशंट त्यांना जो दिसला त्याला हेपाटोस्प्लिनोमेगाली होती आणि तो सिकलसेल ॲनिमियाचा पेशंट होता. त्यानंतर त्यांनी सिकलसेल ॲनिमियामध्ये खूप काम केलं. सिकलसेल ॲनिमिया हा याला प्रतिबंध करता येईल का म्हणून त्यांनी विचार केला. प्रतिबंध करण्याकरता एक चांगला मार्ग म्हणजे त्या दोष असलेल्या माणसाने एकमेकांशी लग्न करू नये, याला मॅरेज काउन्सिलिंग म्हणतात. या मॅरेज काउन्सिलिंग करताना त्यांनी आदिवासींच्या मॅरेजच्या पॅटर्नचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून की ते लग्न करताना आपलं कुळ म्हणजे त्याच्या कुळमध्ये दगडांचा देव, तर तो दगडांचा देव प्रत्येकामध्ये असतो. मग त्याचे असे 11 दगडांचे देव आहेत. मग मी 1 दगडांचा, तू 2 दगडांचा, 4 दगडांचे, 5 दगडांचे, असे निरनिराळ्या दगडांच्या विभागामध्ये लग्न करताना ते पाहतात. आणि हे दगडांचे देव प्रत्येकाला माहित असतं की लहानपणापासून पूजा करताना मी जर 2 दगडांचा असेल तर माझ्या घरी 2 दगड मांडले जातात. मी जर 11 दगडांचा असेल तर माझ्या घरात 11 दगड मांडले असतात. त्या लहानपणापासून प्रत्येक आदिवासीला आपण कुठल्या दगडाच्या ते माहित असतं. त्याच्यात त्यांची सिस्टीम अशी की मी समजा 3 दगडांचा आहे तर मी 3 दगडांच्या बरोबर लग्न करत नाही. माझी आई जर 5 दगडांची असेल तर मी 5 दगडांच्या बरोबर लग्न करत नाही. मग 3 आणि 5 सोडून मी 1शी लग्न करू शकतो, 2शी करू शकतो, 3शी करू शकतो, 6शी करू शकतो, असं 11 पर्यंत करू शकतो. दोघांनी अभयभंगांनी राणीभंगांनी मिळून मग असा विचार केला की अरे यांच्यामध्ये एक 12वा दगड सिकलसेल दगड आहे असं म्हणून सांगितलं. आणि त्याकरता त्यांनी प्रत्येक माणसाच्या जे कॅरियर होते, जे सफर सिकलसेलची तपासणी केल्यावर त्यांच्या हातावरती कोरलं, गोंदलं म्हणजे असं. तर गोंधल्यामुळेच म्हणा किंवा आणखीन काही कारणामुळे म्हणा आदिवासी लोकांना ही काही सिस्टीम, मॅरेज काउन्सिलिंग सिस्टीम मान्य झाली नाही. आणि मग पुढे दुसरं काही अल्टरनेटिव्ह त्याला आहे का म्हणून याचा अभ्यास केला. तर अशा या राणीभंग ज्यांना आपण आदिवासींचा आत्मा म्हणतो, त्यांना मी त्यांचे विचार मांडण्यासाठी विनंती करतो. सर्वप्रथम तर डॉक्टर काटेंना मी अगदी
मनपूर्वक प्रणाम करते. तुम्हाला, शर्मिलाला आणि सर्व श्रोतृ वर्गाला नमस्कार करते आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देते की आज आपण मला ही बोलण्याची संधी दिलेली आहे. किशोरवयीन मुलांच्या आरोग्याच्या समस्या हा माझ्या कामाचा, अभ्यासाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. एका गावामध्ये एक शाळा होती. त्या शाळेच्या जवळच एक गणपतीचं मंदिर होतं आणि मंदिरामध्ये गणपतीची मोठी मूर्ती होती. गणपतीचं पोट मोठं, बेंबी पण मोठी. मधल्या सुट्टीत किंवा शाळा संपल्यानंतर मुलं त्या देवळामध्ये खेळायला जायचे. एक दिवस 4-5 मुलं तिथे खेळत होती आणि या वयामध्ये, किशोरवयीन वयामध्ये प्रचंड उत्सुकता असते. हे काय, ते काय, ते काय. आणि त्यामुळे एका मुलाने उत्सुकतेपोटी त्या गणपतीच्या बेंबीच्या आतमध्ये आपलं बोट टाकलं. बेंबीत होता विंचू. तो विंचू त्या मुलाला चावला. त्याला आग झाली. त्याने पटकन बोट बाहेर काढलं. दुसरा एक मुलगा बघतच होता, कारण निरीक्षण. हा काय करतोय, तो काय करतोय, त्याने काय कपडे घातलेले आहेत, त्याचा ड्रेस कसा आहे, त्याचे शूज कसे आहेत, तो कसा बोलतो. म्हणून दुसऱ्या एका मुलाने पाहिलं की काहीतरी गडबड आहे आणि म्हणून त्याने त्या पहिल्या मुलाला प्रश्न विचारला की अरे काय झालं. पहिल्या मुलाला वाटलं मी कसं सांगणार की मला विंचू चावला, क्योंकि सुमर में इज्जत बहुत प्यारी होती है. तर तो पहिला मुलगा दुसऱ्याला म्हणतो अरे काही नाही, मस्त थंड थंड लागतं आतमध्ये, खूप छान लागतं. दुसऱ्या मुलाला वाटलं अरे वा, याला छान लागलं तर मी मागे का उभा राहू, कारण हे युग स्पर्धेचं युग आहे. तू समोर जात असेल तर मी पण समोर जाणार. वाटल्यास तुला चिरडून तुझ्या मानगुटीवर बसून मी समोर जाणार. आणि म्हणून त्या ईर्ष्येने, त्या जिद्दीने त्या दुसऱ्या मुलाने त्या बेंबीच्या आतमध्ये बोट टाकलं. त्यालाही विंचू चावला आणि तो पहिल्या मुलाकडे रागाने बघू लागला. पण मी जसं म्हटलं की हे वय फार मजेदार असतं आणि या वयामध्ये बऱ्याच गोष्टी इशारो में हो जाता है. तर पहिल्या मुलाने दुसऱ्या मुलाला नजरेने सांगितलं की अरे चुप बैस, बोलायचं नाही. कारण तू जर बोललास दुखलं म्हणून तर एक तर आपल्या मर्दानगीवरती प्रश्न निर्माण होतील. कारण आमच्या सिनेमातले डायलॉग्स असतात, मर्द को दर्द नहीं होता है. तर त्यामुळे बिलकुल बोलायचं नाही. आणि मग त्या दुसऱ्याचं पाहून तिसरा, चौथा, पाचवा सर्वांनीच त्या बेंबीमध्ये बोट टाकलं. प्रत्येकाला विंचू चावत गेला आणि प्रत्येकाला त्रास सहन करावा लागला. जर पहिल्याच मुलाने हे सांगितलं असतं की नाही, बेंबीमध्ये गणपतीच्या विंचू आहे, तर इतर मुलांचा त्रास वाचला असता. आज असंच होत आहे सर्वत्र. आदिवासी भाग असो, ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, सर्वत्र मुलांच्या, मुलींच्या समस्या म्हणून आपण बघतो. रोज वर्तमानपत्र उघडलं, टीव्ही चॅनल सुरू केले तर आपल्याला कोणा मुलीवरती बलात्कार झालेला आहे, कोणाचा विनयभंग झालेला आहे, कोणावरती ऍसिड फेकून तिला जाळून टाकण्यात आलाय, मारून टाकण्यात आलाय सुरा भुसकून. एकतर्फी प्रेमातनं अशा घडणाऱ्या घटना घडत असतात. लहान मुलांवरती अत्याचार होतात. बाहेरच नाही तर घराच्या आतमध्ये पण अत्याचार होत असतात, ज्याला मी इन्सेस्ट म्हणतो. आणि मग अशा जेव्हा घटना होतात, जर निर्भया बलात्कार प्रकरण झालं, आता हाथरसचं प्रकरण झालं किंवा हैदराबादचं प्रकरण झालं किंवा सेक्स स्कॅन्डल होतात, अकोल्याला झालं, जळगावला झालं, तेव्हा समाज खडबडून जागा होतो. आणि मग वृत्तपत्रामध्ये किंवा टीव्ही चॅनलवरती ब्रेकिंग न्यूज म्हणून त्या बातम्या येतात किंवा लोक मग निषेध व्यक्त करतात. काही जण कॅन्डल मार्च काढतात. संसदेमध्ये त्याच्यावरती बरीच चर्चा होते. विशेषतः निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायदे पण बऱ्याच प्रमाणात बदलण्यात आले होते. पण तरी सुद्धा नेहमीची येतो पावसाळा या पद्धतीने रोज या घटना घडत आहे. याला जबाबदार कोण? आमच्या मुलांना आम्ही
नीट माहिती नाही दिली. कारण या वयामध्ये प्रश्न असतात. अगदी लहान मुलापासून आपण बघितलं तर माझा जन्म कसा झाला, कधी सांगतो आपण मुलांना? तुला शेजाऱ्याकडून आणलं, तुला दवाखान्यातून आणलं, तुला दुकानातून आणलं, असं आपण सांगत असतो. अजून थोडं मूल मोठं होतं, त्याच्या शरीरामध्ये, मनामध्ये अनेक बदल होत असतात. शरीर वाढत असतं. मुलांना हस्तमैथून करायची इच्छा होते. मुलांना स्वप्न दोष होतो. मुलींच्या बाबतीत मासिक पाळी सुरू होते. स्तन मोठे व्हायला लागतात. आणि या सर्वांच्या बाबतीत आपण काहीही त्या मुलांशी मोकळेपणाने बोलत नाही. उलट हा विषय म्हणजे जणू काही निषिद्ध. आणि म्हणून मुलांनी जर काही प्रश्न विचारले तर आपण त्यांना चुप बैस, फालतूचे प्रश्न विचारू नको, अशा पद्धतीचे उत्तर देतो. मला आठवतं, मी जेव्हा गडचिरोलीच्या वेश्यांसोबत काम करायला लागली, अनेक वेश्यांनी मला सांगितलं की मॅडम, जे काम पालकांनी करायला पाहिजे ते आम्ही करतो. आणि कितीतरी कुमारवयीन मुलं आमच्याकडे येतात, हस्तमैथून करतात किंवा स्वप्नदोष होतो, माहिती नसते आणि कुठली तरी घाणेरडी मासिकं वाचतात, ब्लू फिल्म्स बघतात. आजकाल तर इंटरनेटवरती पोर्नोग्राफी अगदी मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. आणि मग त्या मुलांना आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो की मी काहीतरी कमी आहे, माझं मर्दपणा कमी झालेला आहे. आणि मग आपला मर्दपणा टेस्ट करण्यासाठी ते वेश्यांकडे जातात. आणि मग काही चांगल्या वेश्या त्यांना परतून लावतात, तर काही वेश्या पैशासाठी त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. पण ते तिथलं घाणेरडं वातावरण आणि आपल्याला कोणी बघेल का, आपल्या घरी कळेल का, कारण हे सारं चोरून लपून होत असतं. आणि त्यामुळे त्या मुलांच्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना, न्यूनगंडाची भावना निर्माण होते. आणि हे जे मी आरोग्याचे प्रश्न सांगते आहे, हे केवळ शहरी भागात किंवा ग्रामीण भागात नाही, आदिवासी भागातही तेच आहे. प्रमाण थोडं वेगवेगळं आहे, डिग्री थोडीशी वेगळी आहे, पण जवळपास समस्या सारख्याच आहेत. मला आठवतं, मी जेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं 1988 मध्ये, मला आठवतं, मी मुलांचं पहिलं शिबिर घेतलं आणि मुलांनी मला सांगितलं की मॅडम, आम्ही ब्लू फिल्म बघतो. नाव काय आहे ब्लू फिल्मचं? संत तुकाराम, विठ्ठल रुक्माई या नावाने ब्लू फिल्म्स बाजारात उपलब्ध आहेत. जेव्हा आईशी चर्चा केली, गावागावांमध्ये व्हिडिओवरती ते ब्लू फिल्म्स दाखवले जायचे. आणि मुलांकडनं पैसे नाही आणले तर घरातलं धान्य घेऊन या, आणि म्हणून मुलं चोरी पण करायचे, घरातले पैसे किंवा धान्य चोरून न्यायचे. आणि याचा विपरीत परिणाम त्या मुलांवर होतो. आजकाल पोर्नोग्राफी सर्वत्र उपलब्ध आहे. आमच्या आदिवासी भागातही प्रत्येक तरुण तरुणीकडे मोबाईल असतो, अतिशय चांगला मोबाईल असतो, ज्याच्यामध्ये इंटरनेटची सुविधा असते आणि सहज पोर्न फिल्म्स त्यांना उपलब्ध असतात. आणि नेहमीच मी मुलांना सांगत असते, कारण या पोर्नोग्राफिक फिल्म्स मध्ये जे काही दाखवलं जातं, इतकं बीभत्स असतं, विकृत असतं की स्त्रीचा केवळ पुरुषाने उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे बघावं आणि तिचा उपभोग घ्यावा. दुसरा काही चांगला स्त्री पुरुषांचा संबंध असू शकतो किंवा चांगला लैंगिक संबंध असू शकतो. आपल्याकडे आपण लैंगिक संबंधाला अतिशय सुंदर नाव दिलंय, समभोग, म्हणजे समभोग. दोघांनाही त्याच्यात आनंद यायला पाहिजे. आणि आपण कुठे अंतराळात राहत नाही, आपण ह्या पृथ्वीवर राहतो, एका समाजाचा भाग. त्यामुळे त्या समाजाची
हॅलो, बोलू. हॅलो, नाही ना. आवाज गेलाय का? हो, आवाज गेलाय. एकच मिनिट सर. हॅलो. हा हॅलो. हा हॅलो, आता येतोय मॅडम ऐकायला. हॅलो. येतंय? हो येतोय. मधला हॅलो. हा मधला मग गेला बोलू? मॅडम. हो बोला बोला, आता येतोय. अरे बापरे. सुरुवातीपासूनच गेलं होतं का? नाही मॅडम, आता तुकाराम मेन्शन केलं होत ना तुम्ही. तुकाराम महाराजांच्या नावाने. हा. नावाने त्यामुळे सीडी. हा हा. हे जे ब्लू फिल्म्स दाखवल्या जातात तर त्याच्यामध्ये जे विकृत लैंगिक जीवन दाखवलं जातं आणि तेच खरं आहे असं मुलांना वाटतं, तेच वास्तव आहे असं वाटतं. आणि याचं भयान चित्र मी बघितलं. आता काही वर्षांपूर्वी आम्ही इथल्या तरुण दोन्ही आदिवासी गैर आदिवासी भागातल्या तरुण जोडप्यांचा आम्ही अभ्यास केला 1 वर्षापर्यंतचा लग्न झाल्यानंतर. आणि 75% मुलींनी बायकांनी मला सांगितलं की आम्हाला नवऱ्यासोबत लैंगिक संबंध अजिबात करावासा वाटत नाही. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं याचं कारण काय, आणि मी पुरुषांशी तरुणांशी बोलले, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की या सर्व पोर्नोग्राफिक फिल्म्स मध्ये जे विकृत लैंगिक संबंध दाखवले जातात, ओरल सेक्स, अॅनल सेक्स, आणि बहुतेकदा हे स्त्रियांना आवडत नाही. आणि ते बघून त्याच पद्धतीचं लैंगिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न ही मुलं करतात आणि त्याचा प्रचंड दुष्परिणाम त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आणि त्यांच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये होतो. त्यामुळे ही एक बाजू त्यातली महत्वाची आहे. आदिवासी भागामध्ये आणि गैर आदिवासी भागात कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसते. आणि कुपोषण म्हणजे दोन्ही प्रकारचं, जे आपण माल न्यूट्रिशन म्हणतो, अंडर न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन. आदिवासी भागामध्ये मुलींमध्ये विशेषतः कुपोषित मुली जन्माला येतात. कुपोषित मुली म्हणूनच त्या मोठ्या होतात, ॲडोलसंट एज मध्ये जातात, आणि मग त्यानंतर कुपोषित आई म्हणून ती गरोदर राहते आणि कुपोषित बाळाला जन्म देते. हे चक्र सुरूच राहतं. ऐकू येत आहे का तुम्हाला? हो हो मॅडम. हा. तर या मुलींची, कुमारवयीन मुलींची जर आपण उंची पाहिली, वजन पाहिलं आदिवासी भागामध्ये अतिशय कमी असतं. कमीत कमी लग्नाच्या गरोदरपणाच्या वेळेला कमीत कमी 40 किलो वजन पाहिजे, कमीत कमी 5 फूट उंची पाहिजे, कमीत कमी दंडाचा घर 23 सेंटीमीटर पाहिजे. पण जवळजवळ 80 ते 82% मुलींमध्ये आम्हाला एनिमिया, रक्ताचं प्रमाण अतिशय कमी दिसतं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हॉस्पिटलमध्ये अक्षरशः मी 4 ग्रॅम, 5 ग्रॅम, 6 ग्रॅम अशा मुलींना मी बघते. आता ही समस्या कुपोषित कमी वजनाच्या मुलींची आहे, पण आजकाल अनेक आदिवासी मुली आणि मुलं शिकायला म्हणून बाहेर जातात, हॉस्टेलमध्ये राहतात, बाहेर गावी जातात, आणि हे जे बाहेरचं फॅड आलेलं आहे की जसं ब्लू फिल्म्स एक मोठं फॅड आलेलं आहे पोर्नोग्राफी बघण्याचं, तसं जंक फूडचं एक व्यसन तरुण मुला मुलींमध्ये होत आहे. आणि त्यामुळे एकीकडे अतिशय वजन कमी आणि दुसरीकडे तरुणींमध्ये प्रचंड वजन जास्त. पूर्वी अतिशय कष्ट करायच्यात आदिवासी मुली, आता ते कष्ट अजिबात करत नाहीत. आणि त्यामुळे आणि खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. जंक फूड खूप आवडतं मुलींना. मी जेव्हा मुलींशी बोलते तर त्या मुलींना समजावून सांगावं लागतं की अगं एखाद्या वेळेला ठीक आहे, पण सतत जर जंक फूड खाल्लं, कारण त्यांना असं वाटतं की आम्ही जेव्हा जंक फूड खातो, पिझ्झा खातो किंवा नूडल्स खातो, बर्गर खातो आमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत, म्हणजे आम्ही दाखवून देऊ शकतो की आम्ही मागासलेले नाहीये. तो एक न्यूनगंड असतो. तो न्यूनगंड दूर करण्यासाठी
मग खाण्यामध्ये असा बदल होतो. त्यामुळे मला दोन्ही प्रकार दिसतात, अंडर न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन. आणि कमी वजन असलं किंवा जास्त वजन असलं, सेडेंटरी लाईफस्टाईल असली की त्या दोन्हीचा परिणाम मासिक पाळीवर होतो. ज्या कमी वजनाच्या मुली आहेत त्यांची मासिक पाळी अतिशय उशिरा सुरू होते. ज्या जास्त वजनाच्या मुली आहेत त्यांची मासिक पाळी खूप लवकर सुरू होते. पण दोघींमध्ये सुद्धा अनियमित मासिक पाळीचं प्रमाण, ज्याला आम्ही पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणतो, त्याचं प्रमाण फार दिसतं. पीसीओडी म्हणजे आजार काय असतो की आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये दर महिन्यामध्ये आलटून पालटून एका अंडाशयातनं एक स्त्री बीज पिकून फुटून बाहेर येतं. आणि त्याच्यानंतर मग त्या काळामध्ये ते 2 ते 3 दिवस जिवंत असतं. स्त्री पुरुषाचा लैंगिक संबंध आला तर ती मुलगी गरोदर राहते. पण लैंगिक संबंध नाही आला आणि गर्भ नाही राहिला तर मासिक पाळीच्या रूपामध्ये ते सर्व बाहेर फेकलं जातं. जगभरामध्ये असा अनुभव आहे की ज्या मुलींचं वजन फार जास्त आहे त्यांच्यामध्ये ही पीसीओडीची समस्या निर्माण होते. पीसीओडी मध्ये स्त्रीबीज तयार होतं, पिकतं, पण ते फुटत असतं. आणि त्यामुळे अनियमित मासिक पाळी येणं किंवा मासिक पाळीच बंद होणं, अंगावरती पुरुषांसारखे केस येणं, कारण त्यामुळे शरीरामध्ये पुरुषी बदल व्हायला लागतात. पण इथे ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये मी बघते की ज्या मुलींना ही भागामध्ये विशेष गोष्ट दिसून येते आता आदिवासी भागात, की ज्या मुलींचं वजन अतिशय कमी आहे अशा मुलींमध्ये पीसीओडी आणि मासिक पाळी हे काळाला मोठे दिसतात. की मासिक पाळीच्या बाबतीत जे गैरसमज आहे त्या मुलींचा मी अभ्यास केला आणि त्याचं विज्ञान त्यांना नीट माहिती नाही. नॉर्मल काय हे माहित नाही आहे. आणि कमी मासिक पाळी जाते म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये अशा याच्यामध्ये मुलींना खूप गैरसमज असतात. त्यांना हॅलो मॅडम, 1-2 मिनिटांमध्ये परत गेला होता तर परत रिपीट कराल? हॅलो. आदिवासी भागामध्ये जसं ग्रामीण भागातही आहे की शरीर रचना काय आहे आणि शरीर कसं काम करतं, ज्याला आम्ही अनाटॉमी फिजिओलॉजी म्हणतो, त्याची काहीच माहिती नाही. आणि त्यामुळे मासिक पाळीच्या संदर्भात प्रचंड गैरसमज आहे. त्यांना असं वाटतं की खूप मासिक पाळी गेली पाहिजे, भरपूर गेली पाहिजे, कारण त्यामुळे गर्भाशय साफ राहील. आणि म्हणून कमी मासिक पाळी गेली तर मुलींना प्रचंड चिंता वाटते की कमी मासिक पाळी जाते म्हणजे ते गर्भाशयाच्या आतमध्ये साचून त्याचा गोळा तयार होईल आणि मग शरीराच्या आतमध्ये हृदय आणि पोटमध्ये डायफ्राम नावाचा जो पडदा असतो त्याची रचना त्यांना माहित नसते. गर्भाशय वरून बंद असतं हे माहित नसतं, गर्भाशय वरून उघडं असंच त्यांना वाटतं. आणि म्हणून हे रक्त वरती जाऊन हृदयावरती आदळेल आणि ती मुलगी किंवा बाई मरेल असा गैरसमज असतो. आणि त्यामुळे मुली मासिक पाळी कमी जाणं, 2-3 दिवस जाणं हा काही आजार नाहीये. पण खूप जास्त मासिक पाळी जाणं हा आजार आहे खरं म्हणजे, पण त्याला ते नैसर्गिक म्हणतात. आणि मग त्यामुळे जेव्हा अतिशय तब्येतीवर त्याचा दुष्परिणाम होतो तेव्हा मग या मुली हॉस्पिटलमध्ये येतात. आणि त्यामुळे मासिक पाळीच्या बाबतीमध्ये प्रचंड गैरसमज खेड्यापाड्यामध्ये आदिवासी भागामध्ये. आता आजकाल मी अनेकांना बाहेरच्या लोकांना आदिवासी भागामध्ये जी कोरमा पद्धत आहे, कोरमा म्हणजे मेन्स्ट्रुअल हट, मला माहिती नाही इतर भागामध्ये तिकडे धुळे, नंदुरबार, नाशिक त्या भागात काय प्रकार आहे,
किंवा पालघर वगैरेकडे, पण आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी गावामध्ये कोरोना असते. आणि ज्या मुली किंवा स्त्रिया त्यांची मासिक पाळी सुरू आहे त्या सर्वांनी त्या कोरम्यामध्ये जाऊन राहावं. कारण मासिक पाळीच्या विषयी परत जसं आपल्या इतर समाजामध्ये आहे की मासिक पाळी म्हणजे काहीतरी अछूत आहे, विटाळ आहे आणि अपवित्र आहे, तशीच कल्पना आदिवासी भागातही आहे. आणि त्यामुळे या बायांना अजिबात त्यांच्या घराशी संबंध येऊ नये म्हणून त्या 4-5 दिवस कोरम्यामध्ये राहतात. आता आम्ही जेव्हा सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात आलो तर कोरम्याची अवस्था अतिशय खराब होती. गावाच्या बाहेर जंगलात कुठेतरी कोरमा असायचा. मला आठवतं आम्ही जेव्हा गडचिरोली जिल्ह्यात 1985 सुरू केलं, आम्ही जिथे राहतो तिथून 8 किलोमीटर अंतरावर एक 17-18 वर्षाची मुलगी कोरम्यामध्ये विषारी साप चावून ती मेली. ती तडफडत होती पण कोणीही तिला हात लावले किंवा आमच्याकडे आणलं नाही कारण तिची मासिक पाळी सुरू होती. आणि या प्रसंगाचा माझ्यावरती इतका परिणाम झाला आणि मी जेव्हा जेव्हा खेड्यामध्ये जायची आणि बघायची की कोरम्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे आणि म्हणून मग मी स्त्रियांशी बोलायला लागली, पुरुषांशी बोलायला लागले, युवक युवतींशी बोलायला लागले आणि त्यातून ज्या गोष्टी बाहेर आल्या त्या अशा की स्त्रिया मला म्हणायला लागल्यात की बाई आम्हाला कोरमा पाहिजे. आपल्याला गैर आदिवासी लोकांना वाटते की कोरमा वाईट आहे, कोरमा नको, कोरमा बंद करायला पाहिजे, आदिवासी मूर्ख आहेत. आम्ही गैर आदिवासी लोक असे सुशिक्षित समजणाऱ्या स्त्रिया अनेकही माझं बोलणं झालं आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की का हो तुम्ही एवढ्या सायंटिस्ट आहात, डॉक्टर आहात, प्राध्यापिका आहात, तुमची मासिक पाळी सुरू असेल तर तुम्ही देवळात जाता का, देवाची पूजा करता का? नाही मॅडम, आम्ही नाही करणार. मग आपल्याला कोणता अधिकार होतो त्या आदिवासी यांना म्हणणं की तुम्ही तुमचे सारे कल्चरल नॉर्म्स बदलवा? वेळ लागेल त्यांना, हळूहळू वेळ लागेल, जबरदस्तीने ते होणार नाही. आणि जेव्हा मी आदिवासी मुलींशी स्त्रियांशी बोलले तेव्हा त्यांनी मला वेळ सांगितलं. त्या मला म्हणाल्या बरं मला कोरोना पाहिजे. का पाहिजे? तर आमच्या समाजामध्ये मुलींना स्त्रियांना खूप काम करावं लागतं, विशेषतः स्त्रियांना प्रचंड काम करावं लागतं. घरातलं शेतातलं नांगर सुद्धा बाया धरतात आणि म्हणून त्या म्हणाल्या की 4-5 दिवस आम्ही राहतो तर आम्हाला विश्रांती मिळते. तिथे अजून दुसऱ्या बाया असतात, आम्हाला एकमेकींशी गप्पा मारायला संधी मिळते. त्या कोरम्यात जेव्हा आम्ही असतो तेव्हा आम्हाला जंगलात फिरणं, इकडे जाणं तिकडे जाणं त्याला मज्जा नसतं. फक्त घरचे लोक येऊन अन्न देतात किंवा आम्ही ते शिजा आणलं तर आम्ही शिजवू शकतो. म्हणून त्या बाया म्हणाल्या की आमचं सोशलायझेशन होतं. इतर बायांशी बोलणं, मिक्स होणं हे आमचं होत नाही. काही बाया तर गमतीने मला म्हणाल्या बाई आम्हाला चुगलंही करता येत नाही, तर त्यामुळे आम्हाला कोरमा पाहिजे. बाया म्हणतात कोरमा पाहिजे, पण कोरम्याची दुरावस्था आणि त्यामुळे एकीकडे मग आम्ही प्रयत्न सुरू केले की एकीकडे मासिक पाळीचं विज्ञान स्त्री पुरुषांना दोघांनाही समजून सांगणं, पण दुसरीकडे आम्ही म्हटलं की या मधल्या काळामध्ये तुमचे कोरमा जे वाईट अवस्थेत आहेत ते दुरुस्त करायला पाहिजे. आणि म्हणून गावातल्या लोकांनी श्रमदान करून कोरमा चांगल्या पद्धतीने करायचा. आणि मला आनंद वाटतो की अनेक गावामध्ये बायांनी पुरुषांनी श्रमदान करून आपले छान सुंदर कोरमे बनवलेले आहेत. आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोरमा छान बनवला तर मी त्याच्या कौलांसाठी आम्ही कौलं तुम्हाला आमच्याकडनं देऊ. आणि अनेक गावात ते झालं आणि त्या बायांना प्रचंड अभिमान वाटतो की त्याच्या उद्घाटनासाठी अनेक ठिकाणी त्यांनी मला बोलावलं. आणि त्यामुळे कुठलीही कुप्रथा बंद व्हायला हळूहळू काळ जावा लागतो. विज्ञानाचा जसा प्रसार होईल, या मुली नवीन मुली शिकतील तर हळूहळू कोरम्याची प्रथा बंद होईल काही काळाने. पण जबरदस्ती किंवा तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही अडाणी आहात, तुम्ही अज्ञानी आहात, तुम्हाला काही समजत नाही, अशा पद्धतीने जर आपण त्यांच्याशी बोलायला लागलो, वागायला लागलो, जबरदस्ती करायला लागलो, साहजिकच त्याची रिएक्शन होईल. आदिवासी मुलांमध्ये प्रचंड भावनिक तणाव असतो.
मानसिक इतर प्रॉब्लेम तर या वयातले जे असतात, मनामध्ये प्रेम भावना असते, त्याच्याविषयी कधी बोलल्या जात नाही. पण मी म्हणेन की इतर समाजापेक्षा आदिवासी समाज हा बराच वेगळा आहे. आदिवासी समाज लैंगिकतेच्या बाबतीत जास्त मोकळा आहे. इथे घोटूल पद्धती होती, अजूनही काही गावात ती आहे. आणि या घोटूल पद्धतीमध्ये सुरुवातीपासून पुरातन काळापासून काय होतं की तरुण मुलं मुली एकत्र यायचे, एकत्र गप्पा मारणं, एकत्र नृत्य करणं. आणि हे फक्त, आणि जर एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला त्याच ठिकाणी जोडीदार जर पसंत आला तर त्यांचे लैंगिक संबंध यायचे. विवाहपूर्व लैंगिक संबंधाला आदिवासी समाजामध्ये गैर मानलं जात नव्हतं. पण याचा अर्थ कोणाशीही किती वेळा असं नाही. तर ज्या व्यक्तीला तो मुलगा मुलगी आपली जोडीदार म्हणून स्वीकारतो त्याच व्यक्तीसोबत लैंगिक संबंध मान्य होते. नुसतं काहीतरी लफुटपणा करायचा, मजा करायची म्हणून जर मुला मुलीने जर लैंगिक संबंध केले तर त्याला या समाजात मान्यता नव्हती आणि आजही मान्यता नाही. आणि अशा तरुण मुला मुलींच्या लैंगिक संबंधातून जर ती मुलगी गरोदर राहिली तर त्याला सुद्धा यांच्याकडे सामाजिक मान्यता आहे. अनेकदा आम्ही आदिवासी भागांमध्ये बघतो किंवा हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे मुली येतात, गरोदर मुली, की आम्ही गेल्या 1 वर्षापासून सोबत आहोत, अजून लग्न व्हायचं. तर हुंड्याची जी पद्धती आहे आपल्या इतर समाजामध्ये, आणि अक्षरशः मुलीची आणि तिच्या आई वडिलांची पिळवणूक करण्यात येते, तसं आदिवासी समाजात नाही. आदिवासी समाजामध्ये उलट मुलीला देश द्यावा लागतो, हुंडा द्यावा लागतो. आणि त्यामुळे हुंड्याची रक्कम किंवा देशची रक्कम जेव्हा पक्की होते तेव्हा त्यांचं लग्न होतं. आणि ह्या घोटूल पद्धतीमध्ये जे त्यांचे चांगले विचारवंत आहेत गावातले, ज्यांना आदिवासी संस्कृतीविषयी माहिती आहे, ते येऊन ह्या मुला मुलींना आपली संस्कृती, आपली सभ्यता त्याविषयी मार्गदर्शन करायचे. आता मात्र हळूहळू घोटूल संस्कृती नष्ट होते आणि त्यासोबत मुलं मुली आता बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करतात आहेत, शिक्षणासाठी बाहेर जातात आहेत आणि नवीन गोष्टींना, सिनेमांना, पोर्नोग्राफीला, इतर ठिकाणी जे शहरांमध्ये घडतं, मोठ्या गावांमध्ये घडतं, त्याचा परिणाम या आदिवासी मुला मुलींवर होतोय. आणि त्यामुळे आता प्रेम, लग्न, जोडीदाराची निवड संकल्पच बदलतात. कितीतरी मुलं मुली, आदिवासी मुलं मुली माझ्याकडे येतात, मुलगी लग्नाआधी गरोदर असते, मॅडम गर्भपात करून टाका. अरे का गर्भपात करायचा? तुम्ही लग्न करणार आहात ना? हा मी लग्न करणार, पण लग्नाच्या आधी गरोदर राहणं काही बरोबर नाही वाटत. अरे पण तुमच्या समाजात तरी मान्य आहे, लग्नाच्या आधी मुलगी गरोदर राहिली तर मान्य नाही, बाकीचा समाज काय म्हणायचं? तर बाकीच्या समाजाची जर एवढी फिकीर आहे तर मग लग्नाआधी लैंगिक संबंध बाकीच्या समाजामध्ये मान्य नाही, मग ते तुम्ही कसं करता? तर कुठेतरी या तरुण तरुणींची त्रिशंकू अवस्था होते. एकीकडे आपल्या रूट्स मध्ये राहण्याची धडपड आणि दुसरीकडे बाकीच्या समाजाचा ते एक फॅशन म्हणून किंवा गंमत म्हणून किंवा या वयामध्ये सहज आकर्षण वाटतं, पण ती जबाबदारीची जाणीव नसणं, या गोष्टी या मुला मुलींच्या बाबतीत घडतात आहेत. आणि त्यामुळे ती मुलं अतिशय कन्फ्युज्ड आहेत आणि त्यामुळे त्यांना शहरातल्या मुला मुलींशी प्रमाणे वागावंसं वाटतं, त्यांच्यासारखे कपडे घालावेसे वाटतात. सौंदर्याच्या संकल्पना पूर्णपणे बदललेल्या. आदिवासी गावांमध्ये आजकाल भरपूर पैसा येतो, विशेषतः वनाधिकार मिळाल्यामुळे भरपूर पैसा आदिवासी गावात येतो, आदिवासी घरात येतो. पण त्यामुळे त्यांच्या आहारामध्ये अतिशय चांगला बदल घडलाय का? त्यांच्या घरांच्या राहणीमानामध्ये काही बदल घडलाय नाही. आपल्याला बदल तरुण तरुणींच्या वरवरच्या गोष्टींमध्ये दिसून येतो, कारण पैशाचं मॅनेजमेंट कसं करावं हे अजून त्यांना नीट माहिती नाही आहे. आणि मग बाहेरच्या समाजामध्ये ज्या सौंदर्याच्या संकल्पना आहेत, मॉडर्निटीच्या संकल्पना आहेत, त्याच चुकीच्या संकल्पना अनेक हे मुलं मुली स्वीकारतात. आणि मग मुलींना
प्रचंड इतक्या मुली खर्च करतात आदिवासी गावांमध्ये ब्युटी पार्लर मध्ये जाणं. अगदी आदिवासी गावांमध्ये ब्युटी पार्लर्स आहेत. मला एक अत्यंत रिमोट एरियातली एक मुलगी माझ्याकडे आली. म्हटलं काय करते, अतिशय फॅशनेबल दिसत होते. म्हणे मी ब्युटी पार्लर चालवते. म्हटलं की तुझं चालतं? हो म्हणे, 4-5 गावातल्या मुली बाया येतात माझ्याकडे आणि मी सहज महिन्याला 7-8 हजार रुपये माझी सहज कमाई होते. त्याच्यापेक्षा जास्तच होते, पण कमीत कमी एवढी कमाई होते. तर ह्या सौंदर्याच्या ज्या संकल्पना आहेत, तर आदिवासी मुलींना प्रचंड गोरेपणाचं फॅड आहे आणि आदिवासी मुलांना पण. आणि त्यामुळे बहुतेक आदिवासी मुली गोरेपणा होण्यासाठी म्हणून फेअर अँड लवली सारख्या क्रीम्स इतका पैसा खर्च करतात आणि मग त्याच्या चामडीवरती दुष्परिणाम घेऊन दवाखान्यात येतात. इतक्या जणींना त्याची रिॲक्शन असते, कारण फेअर अँड लवली वगैरे क्रीम्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मर्क्युरी असतो आणि त्याचा चामडीवरती अतिशय वाईट परिणाम होतो. पण ते मुलींमध्ये दिसतंय मला. केस काढणे, अंगावरती केस काढणे, अगदी अंगावरती केसांची लव सुद्धा असायला नको, किंवा प्रजनन अंगावरचे केस काढणं, यासाठी या मुली मोठ्या प्रमाणामध्ये वीट जे आहे त्याचा वापर करतात. आणि कितीतरी तरुण मुलींना त्याची रिॲक्शन असते, ॲलर्जिक रिॲक्शन असते आणि ते घेऊन येतात. नख वाढवणे, नखांना विविध म्हणजे नख वाढवण्याची समस्या शहरांमध्ये आहे, ग्रामीण भागात आणि आदिवासी भागात प्रचंड आहे. कारण ते बाहेर जे बघतात तेच त्यांना वाटतं की हेच योग्य आहे. आणि मग त्या नखांची स्वच्छता नसते. त्याला विविध रंगाचे रंगीबिरंगी त्याला रंग दिले जातात. फडक लिपस्टिक, इतके स्वस्त प्रकारचे लिपस्टिक बाजारात मिळतात, नेल पॉलिश मिळतात आणि याच्यामध्ये कितीतरी कार्सिनोजेनिक एजंट्स असतात. आणि या गोष्टींचा सर्रास वापर मुली सौंदर्यासाठी करतात. मुलं आणि ड्रेस मटेरियल, केस कापणं, केसांची स्टाईल करणं, मुलांच्या बाबतीतही तोच प्रकार घडतोय. आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्याच्या ऐवजी मी स्मार्ट कसा दिसेन, हिरो कसा दिसेन, आणि म्हणून मग कपड्यामध्ये जास्त खर्च होतो, गॉगलमध्ये जास्त खर्च होतो, जोड्यांमध्ये जास्त खर्च होतो. रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स या वयामध्ये, तरुण वयामध्ये स्पीड क्रेज खूप असते. शहरात असते, आदिवासी भागातही तीच तरुण तेच आहेत. तर प्रचंड स्पीड क्रेज. आणि मग ही स्पीड क्रेज, मोटर बाईक, आजकाल बहुतेक मुलांच्याकडे मोटर बाईक असते आणि मग भन्नाट मोटरसायकल चालवायची. कारण सिनेमामध्ये तेच बघितलेलं असतं, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तेच बघितलेलं असतं. आणि मग जोश असतो, या वयातला तो जोश असतो की जितका भन्नाट मी चालवेन आणि मग दारू पिऊन चालवेन म्हणजे अजून जोश वाटतो माणसाला, काहीतरी मी मोठं मर्दमुखी करतोय असं वाटतं. कारण शौर्य, पराक्रम याच्या संकल्पना म्हणजे असं काहीतरी वेडवाकडं करणं, लोकांचं लक्ष वेधून घेणं. तर इतक्या रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचं प्रमाण तरुणाईमध्ये वाढत आहे. व्यसनाधीनतेचं प्रमाण या तरुणांमध्ये अगदी किशोरवयीन मुलांपासून सुरू होत आहे. पूर्वीच्या काळामध्ये आदिवासी संस्कृतीमध्ये मुलं लग्न होण्याच्या आधी दारू प्यायचे नाहीत. लग्न झाल्यानंतरच त्यांना बुजुर्गांच्या सोबत बसून दारू पिऊ शकायचे. आता मात्र आदिवासी भागातले माता पिता, वयस्कर मंडळी तक्रार करतात की आता आमची तरुण मुलं दारूच्या आहारी जातात आहेत, व्यसनाधीनतेच्या आहारी जातात आहेत. पूर्वी गावातली मोहाची मिळायची, आता बाहेर जातात आणि बाहेर मग विदेशी दारू. अनेक मुलांशी मी जेव्हा बोलते, काय दारू पिता? बियर पितो. बियर म्हणजे जणू फॅशन झाली आहे, बियर म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही असं वाटतं. त्या मुलांना मग समजावं लागते की अरे बियर म्हणजे दारूच आहे. बियर कार्डिओमायोपॅथी नावाचा आजार होतो आणि ते पोकळ कॅलरीज आहेत, एम्प्टी कॅलरीज आहेत, पूर्ण शरीरावरती दुष्परिणाम होतात. मॅडम मी विदेशी पितो, मी देशी नाही पित. अनेक मुली मला सांगतात, नाही मॅडम माझा बॉयफ्रेंड ना किंवा माझा नवरा विदेशी पितो, देशी नाही पित, मोहाची नाही पित.
तर हे जे शहरातल्या लोकांचं जे अनुकरण आहे, तर या मुलांना खरं म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा अभाव नव्हता. पण बिचाऱ्यांना बाहेर गेल्यानंतर आपणही हम भी कुछ नाही, हे जे पेअर प्रेशर असतं दाखवण्याचं, आणि त्यामुळे या मुलांच्या मनामध्ये असं काहीतरी केलं म्हणजे आपण इतर मित्रांसोबत जाऊ असं वाटतं. कितीतरी मी आदिवासी मुला मुलींना पाहिलेल्या, शहरात गेलेल्या, इतकी त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, पण कोणीतरी ड्रग रॅकेट मध्ये इन्व्हॉल्व्ह झालं. कारण काय, बाकीचे जे श्रीमंत पोरपोरी असतात ते त्यांना सांगतात, अरे तुला परवडत नाही, चल मजा असते, एक ही बार जिंदगी मिलती है, अरे एवढे नाही करत तू, एवढे नाही जमत, बायला असतो. आणि मग ह्या मुला मुलींमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण, ड्रग्स, अल्कोहोल, इव्हन आमच्या मुलींमध्ये आदिवासी मुली ज्या आता बाहेर जातात ते शिकायला, त्यांच्याशी बोलते तेव्हा त्यांनी कोणी सिगरेट स्मोक करतं, कोणी ड्रग्स घेतं, कोणी अल्कोहोल घेतं. काहींच्या बाबतीत तर मी पाहिलेलं आहे की ड्रग्समुळे पोलिसांनी जेव्हा रेड टाकली श्रीमंताची मुलं सुटली, पण आमच्या आदिवासी मुलं मुली त्याच्यामध्ये अडकल्या गेली, कारण त्यांचा वाली कोणीच नाही, त्यांना त्यावेळेला त्याच्यातनं सोडवणारा कोणीच नाही. त्यामुळे कुठेतरी या मुला मुलींची दिशाभूल होते. आणि ही मुलं मुली जितकं शिकतात आहेत तितकं कारण आई वडिलांना असं वाटतं आदिवासी समाज अतिशय साधा आहे आमच्या इथला, इतका खरं म्हणजे सुसंस्कृत समाज. म्हणजे या आदिवासी समाजाला पाहिल्यानंतर ज्या मनामध्ये नेहमीच प्रश्न निर्माण होतो की बाहेरचे लोक यांना अशिक्षित म्हणतात, अडाणी म्हणतात, अंधश्रद्धाळू म्हणतात, पण कोण जास्त सुसंस्कृत? त्यांच्यामध्ये चोरी नाही, त्यांच्यामध्ये तुम्हाला शोधूनही भिकारी सापडणार नाही, त्यांच्यामध्ये बलात्कार हा प्रकार कधीच नव्हता. एकटी दुकटी आदिवासी मुलगी किंवा बाई अगदी कुठलीही भीती न बाळगता रात्री आपल्या जंगलामध्ये जाऊ शकत होते. आदिवासी समाजामध्ये हुंडा पद्धती नव्हती, तेव्हा हुंडाबळी प्रकारच नाही, देश पद्धती होती. आदिवासी समाजामध्ये मुला मुलींना आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. आदिवासी समाजामध्ये माझा शेजारचा उपाशी आणि मी जेवतोय असं कधीच होणार नाही. संध्याकाळी जेवणापूर्वी ते बघतील की माझ्या शेजाऱ्याच्या ताटात अन्न आहे की नाही, नसेल तर जे काही आहे वाटून खातात. आदिवासी समाजामध्ये सामूहिक निर्णय प्रक्रिया आहे. त्यामुळे हा समाज वर्षानुवर्षांच्या अनुभवाने अतिशय शहाणा झालेला आहे, स्वावलंबी आहे, सुसंस्कृत आहे. पण शिक्षणाच्या नावाखाली किंवा सुशिक्षितपणाच्या नावाखाली कुठेतरी आमच्या आदिवासी तरुण तरुणींच्या या सर्व विचारांना खिंडार पडते आणि त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आदिवासी तरुण तरुणी अतिशय भोळ्या भाबड्या, कित्येकदा बाहेरचे मुलं मुली प्रेमाचं नाटक करतात. कितीतरी मुलींना मी वेश्यांसोबत जेव्हा काम करायला लागले त्यातल्या अनेक मुलींना मी पाहिल्या आदिवासी मुली होत्या आणि त्या मला सांगायच्यात की मॅडम मी माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि शेवटी मला इथे विकलं. आता 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट, गोव्यामधून मला तिथल्या हायकोर्ट जजचं मला पत्र आलं, ईमेल आला. तिथे गोव्याला सेक्स वर्क करताना गडचिरोली जिल्ह्यातल्या 4 अल्पवयीन मुली सापडल्या आणि त्या मुलींनी जो नाव पत्ता दिला होता तर ते खरंच आहे का ते व्हेरीफाय करण्यासाठी म्हणून त्यांनी कुठेतरी नाव ऐकलं होतं, त्यांनी माझ्याकडे पाठवलं आणि मी त्या निमित्तानं चौकशी करायला लागली आणि माझ्या लक्षात आलं की कितीतरी आदिवासी गावामधल्या मुलींना बाहेरच्या लोकांनी प्रलोभनं दाखवली की आम्ही तुम्हाला नोकरी देऊ, इतक्या पगाराची नोकरी देऊ. आणि हे मुलं मुली इतके साधे असतात, विशेषतः मुली, की आपल्याला काहीतरी मोठा पगार मिळणार आहे आणि म्हणून घरातनं निघून जातात. घरातल्या लोकांनाही असं वाटतं की नाही आमच्या मुलींना काहीतरी छान काम करतात आहे, पैसे मिळतात आहेत. आणि या मुलींना मग गडचिरोली जिल्ह्यातल्या अशा कितीतरी मुलींना मी पाहिलं, चंद्रपूर, नागपूर, मग तिकडे हैदराबाद, चेन्नई, इकडे नागपूर वाटे, मग त्यांना गोवा, मुंबई,
तिकडे दिल्ली, हरियाणा, पंजाब किती ठिकाणी नेलेलं होतं. इतक्या मुली या वेश्या व्यवसायात जागोजागी अडकल्या होत्या. आणि शेवटी मग मी निश्चय केला आणि मी FIR दाखल केला. माझ्या वतीने मी FIR दाखल केला आणि ती केस कोर्टामध्ये लढवली. हायकोर्टात ती केस गेली, हायकोर्टातही मी ती केस जिंकली आणि किती मुलींना आम्ही ह्या व्यवसायातनं परत आणलं. कारण एकदा बिचारा त्या गेल्या त्या चक्रव्यूहामध्ये अडकल्या तर अशा भोळ्या बाबड्या तरुण मुलींचं मोठ्या प्रमाणामध्ये गैरफायदा बाहेरचे लोक पण घेतात. आणि त्यामुळे या तिथलं शिक्षण या मुला मुलींना देणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे या मुला मुलींचे प्रचंड प्रश्न आहेत. त्यांच्या मनातला न्यूनगंड दूर करणं, त्यांच्या मनामध्ये बाहेरच्या समाजामध्ये इतकी छान, खरं म्हणजे त्यांच्या भाषेत ते बोलू शकतात. दुसरी भाषा हिंदी, इंग्लिश त्यांच्यासाठी परकी भाषा आहे. पण ती भाषा न आल्यामुळे काही काही मुला मुलींवरती प्रचंड त्याचा ताण पडतो आणि मग त्या ताणातनं आत्महत्येचं प्रमाण वाढतं. हे पण मी बघते. गर्भपाताचं प्रमाण पूर्वी बेकायदेशीर गर्भपात आदिवासी भागामध्ये मी पाहिलेले आहेत आणि इतकं भयानक प्रकरण असायचं की असे बेकायदेशीर गर्भपात करणारे क्वॅक अबॉर्शनिस्ट गावागावात फिरायचे सायकलवरती, मोटरसायकलवरती. आणि त्या बाईचं किंवा मुलीचं जर पाऊल चुकीचं पडलं तर ते घरीच गर्भपात करायचे आणि त्यांची फी इतकी घाणेरडी असायची की पैसे तर ते घ्यायचेच, पण ज्या स्त्रीचा किंवा मुलीचा गर्भपात करतात ते तिच्याशी गर्भपात करण्याच्या आधी आणि गर्भपात केल्यानंतर लैंगिक संबंधही करायचे. हे जेव्हा मी ऐकलं आय वॉज अघास्ट. आता ते बंद झालं, जवळपास नष्ट झाल्यासारखं झालंय. पण आता मात्र आमची शिकलेली मुलं मुली सर्रास, पूर्वी त्यांच्यामध्ये होतं की जबाबदारीने लैंगिक संबंध करणं आणि लैंगिक संबंधातून जर ती मुलगी गरोदर राहिली तर तिचा स्वीकार करणं, ते काही इलेजिटिमेट चाइल्ड म्हणून मानलं जायचं नाही. पण आता मात्र बाहेरच्या जगाचं सिनेमा बघणं आणि सिनेमातलं प्रेम म्हणजेच प्रेम आहे आणि शारीरिक आकर्षण या वयामध्ये जबरदस्त असतं, त्यामुळे त्याचा काय दुष्परिणाम होईल हे माहित नसतं आणि मग अशा मुली गरोदर राहतात. आता 2 वर्षांपूर्वी मला नवीन गोष्ट आदिवासी मुलींच्या बाबतीत लक्षात आली. काही आदिवासी मुली माझ्याकडे दवाखान्यात जेव्हा यायच्या गर्भपातासाठी आणि मी त्यांना विचारायची की का हो तू, कशी काय तुझी त्या मुलाशी ओळख झाली, कुठे संबंध आलेत? मॅडम मी नाशिकला गेली होती, मी औरंगाबादला गेली होती, मी पुण्याला गेली होती. अगं तू गडचिरोलीची मुलगी, तू इकडे कशी काय गेले? तर हसून मला म्हणायचे मॅडम तुम्हाला मिस्ड कॉल माहिती नाही? हे मिस्ड कॉल प्रकरण मी पहिल्यांदाच ऐकलं. मुलींच्या हातात मोबाईल असतो, कोणीतरी त्यांना कॉल करतात आणि या मुलींना प्रचंड ग्रेट वाटतं आणि त्या मिस्ड कॉल वरती त्या कॉन्टॅक्ट करतात आणि मग ते मुलं त्यांना फसवतात, दुसरीकडे बोलावतात किंवा इथेच गावामध्ये सुद्धा, जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे अफेअर्स होतात आणि याचा पुष्कळ गैरफायदा मुलींचा गैर आदिवासी पुरुष घेतात आणि मग त्या मुली दवाखान्यात येतात. काही जणी गर्भपातासाठी घरच्या लोकांना सांगून, पण अनेकदा कशा येतात दवाखान्यामध्ये, पूर्वी बेकायदेशीर क्रिमिनल अबॉर्शन करून अर्धवट गर्भपात झाला म्हणून त्या यायच्या. आता मात्र सर्रास त्यांच्या मनाने किंवा ती मुलं त्यांना अबॉर्शन पिल्स, कारण टीव्हीवरती त्याच्या जाहिराती असतात आणि ते अबॉर्शन पिल मोठ्या प्रमाणामध्ये मुलं त्या मुलींना आणून देतात आणि मग त्याच्यातनं अर्धवट गर्भपात होतो, प्रचंड रक्तस्राव होतो आणि अशा स्थितीमध्ये त्या मुली हॉस्पिटलमध्ये येतात आणि मग त्यांचं पूर्ण निस्तरता खूप सारा त्रास त्या मुलींना होतो. शारीरिक त्रास, मानसिक त्रास, भावनिक त्रास, त्यांच्या घरच्यांना त्याचा त्रास होतो. पण या गोळ्यांचा प्रचंड दुष्परिणाम होत आहे. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल याचा सुद्धा सर्रास दुरुपयोग केला जातोय शहरी, ग्रामीण, आदिवासी सर्व भागांमध्ये. तर या बाबतीमध्ये व्यापक शिक्षण देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
केवळ मुलांना दोष देऊन की तुम्ही वाईट वागता, तुम्ही बेजबाबदार आहात असं म्हणून चालणार नाही. तर त्यांना जबाबदारीचं लैंगिक वर्तन म्हणजे काय, लैंगिक संबंध किंवा लैंगिक जीवन म्हणजे काही घाणेरडं नाही. लैंगिक जीवन अतिशय सुंदर आहे, पण योग्य वयामध्ये योग्य व्यक्तीसोबत योग्य पद्धतीने जर लैंगिक संबंध केले तर त्यात आनंद आहे. बेजबाबदार लैंगिक वर्तन केलं तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने गुप्तरोगाची समस्या, HIV एड्स सारख्या समस्या, कुमारी मातेच्या समस्या, या समस्या निर्माण होतात. किती मुलींना मी बघते की अशा पद्धतीचे गर्भपात केल्याने त्या मुली मेलेल्या आहेत. किती तिला त्या मुलांनी सोडून दिलेलं आहे. शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात घडतं. मुली आदिवासी मुली आश्रम शाळेत जातात. आश्रम शाळेच्या सोबत आम्ही मुला मुलींसोबत शिक्षणाचं काम करतो आणि इतक्या आश्रम शाळेच्या मुली मला सांगतात की किती प्रकारचे दुर्व्यवहार त्यांच्यासोबत होतात. बोलायला घाबरतात, पण आश्रमाचा मला इतर ठिकाणचा अनुभव माहिती नाही, पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघते की अनेकदा मिरवणूक असो, मोर्चा काढायचा असो, सारे त्यांच्या मागे आणि मग आदिवासी मुलं हॅलो हॅलो मॅम. बस मी संपवतेच आहे आता. बोलू बोलू हॅलो. हॅलो. हा हॅलो. येस मॅम, बोला मॅम. हा, तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या तरुण मुला मुलींना नुसते उपदेशाचे डोस पाजून होणार नाही, तर त्यांना समजून घेणं, आणि हे समजून घेण्यासाठी सर्वांची जबाबदारी, ती समाजाची जबाबदारी आहे, पालकांची जबाबदारी आहे, शाळा कॉलेजमधल्या शिक्षकांची जबाबदारी आहे, या सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे, आणि हे प्रश्न केवळ आमच्या आदिवासी भागात नाहीत, हे प्रश्न सर्वत्र आहे. आश्रम शाळांच्या शिक्षकांनी मला सांगितलंय की मॅडम आमच्या मुलांवरती काही कार्यक्रम असेल तर त्यांना घेऊन जातात. तर हे कुठेतरी आपण बंद व्हायला पाहिजे. आदिवासी मुला मुलीमध्ये खर्रा खाण्याचं प्रमाण प्रचंड दिसतं. अगदी 10-12 वर्षाच्या मुलं येतात माझ्याकडे, आकर म्हणलं की तोंड उघडता येत नाही, एक नवीन समस्या दिसते. त्या दृष्टीने आम्ही सर्च मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्रा बंद करण्याचा कार्यक्रम आणि खर्रा मुक्त, तंबाखू मुक्त शाळा करण्याचा कार्यक्रम आम्ही तयार करतोय. तर त्यामुळे तरुणाईची ही जी समस्या आहे व्यापक आहे आणि केवळ त्यांना दोष देऊन होणार नाही, तर त्यांना समजून घेणं आणि त्यांना सुजाण नागरिक बनवणं ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी, मग आदिवासी असो गैर आदिवासी असो, आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या विविध आश्रम शाळांमध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, तिकडे नंदुरबार, नाशिक, तिकडे पण आमची शिबिरं झालेली आहेत. 3 दिवसाची आम्ही तारुण्यभान शिबिरं घेतो.
आणि त्यामध्ये हे वेगवेगळे विषय जे असतात जे त्यांना भेडसावतात, की प्रेम म्हणजे काय नेमकं. प्रेमामध्ये जबाबदारी पाहिजे, प्रेमामध्ये आदर पाहिजे, प्रेमामध्ये माहिती पाहिजे. शारीरिक संबंध हा प्रेमातला सर्वात शेवटचा भाग आहे. त्याविषयी आम्ही त्यांच्याशी बोलतो. सौंदर्य म्हणजे काय, आहार कसा असला पाहिजे, व्यसनाधीनतेला कसं तोंड द्यायला पाहिजे. हे माझे शरीर अतिशय सुंदर आहे, पवित्र आहे, या शरीराची मी काळजी कशी घेतली पाहिजे. मुलींची मासिक पाळी येते म्हणजे काय होतं, त्याभोवतीचे समज गैरसमज, त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे. त्या मुलांना या वयामध्ये हस्तमैथून करावं लागतं, त्यांना त्यांच्या प्रजनन अंगाचे बरेच प्रश्न असतात. आदिवासी भागामध्ये हायड्रोसिल आमच्या भागामध्ये, ज्याच्यामध्ये जे वृषण असतं किंवा पुरुषाचं अंडाशय असतं त्याच्या भोवती जी पिशवी असते त्यात पाणी होतं. तर ह्या गोष्टींविषयी मुलांना माहिती सांगणं. बेजबाबदार लैंगिक वर्तन म्हणजे काय आणि बेजबाबदार लैंगिक वर्तनातून काय समस्या निर्माण होतात. एड्स विषयी कुठेतरी ऐकलं असतं पण गुप्तरोगांविषयी काहीच माहिती नसतं. किंवा लहान मुला मुलींमध्ये होणारे अत्याचार आणि पासून स्वतःचं कसं संरक्षण करायचं त्या बाबतीत त्या मुलांना समजून सांगणं. जोडीदाराची निवड कशी करायची, वैवाहिक जीवन चांगलं कसं ठेवायचं. वंध्यत्वाची समस्या असली तर इतर भागाप्रमाणेच आदिवासी भागातही फक्त बाईला दोष देण्यात येतो. तर स्त्री पुरुषांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय तपासण्या केल्या पाहिजे, असे विविध विषय आम्ही तरुणाईला जे महत्वाचे वाटतात तर ते आम्ही वेगवेगळे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, गाणी आहेत, गोष्टी आहेत, रोल प्लेज आहेत, खूप सारे गेम्स आम्ही इव्हॉल्व केलेले आहेत. तशी शिबिरं आम्ही 3 दिवसाची, कारण त्यापेक्षा जास्त दिवस देणं बाहेर शाळांना शक्य नसतं. तर अशा पद्धतीचं काम गेले काही वर्ष आम्ही करतोय. निश्चितच खूप बदल होतोय असं मला वाटतं. पण जागोजागी जिथे मी जाते तिथे मुलं मुली मला सांगतात, आणि हा अनुभव शहरातला, ग्रामीण भागातला, अगदी मुंबई पुण्याचाही आहे आणि गडचिरोलीचा आहे, की मॅडम तुम्ही आम्हाला जे सर्व सांगताय ना ते कृपा करून आमच्या पालकांना पण सांगा. कारण आमचे पालक, आम्ही जे मी मुलांना सांगतो की तुम्ही तुमच्या पालकांना फक्त ATM मशीन समजता, पैसे हवेत तेव्हा पालकांची गरज पडते. आणि मुलं म्हणतात की नाही, आणि आमचे पालक आम्हाला केवळ मेडल मशीन समजतात, मार्क मशीन समजतात, की हे करते करते कर मार्क मिळव. तर त्यामुळे मुलांचं म्हणणं की पालकांशी संवाद साधा. अनेक ठिकाणी आम्ही पालक सभा घेतो, संवाद साधतो. त्यामुळे डॉक्टर काटे, शर्मिलाताई, मला पण आवडेल की जसं आपण तरुणाईविषयी बोललो तर कधीतरी पुढे आपण पालकांसोबत आपल्याला बोलता येईल का, या दृष्टीने विचार करायला म्हणजे मी तुम्हाला विनंती करते आणि मला निश्चितच आवडेल. आणि मी जसं म्हटलं की खूप गडबड झालेली आहे आणि अगदी तुटक मला खूप गोष्टी इकडे तिकडे पसारा झाल्यासारखं वाटतंय. एक त्याला असा व्यवस्थितपणा नाही देऊ शकले मी, कारण मध्ये मध्ये बंद होत आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांची माफी मागते. पण तरी सुद्धा बोलण्याची इतकी उत्सुकता आहे, कारण हा विषय मी जसं सांगितलं आधीच की माझा पॅशनचा विषय आहे आणि त्यामुळे मी बोलत गेले. तुम्हाला मागे म्हटलं होतं की विषय खूप मोठा आहे आणि त्यामुळे तुम्ही जर मला काही प्रश्न विचाराल तर मला त्याविषयी उत्तर द्यायला माझ्या परीने, मी काही फार सर्वज्ञ नाहीये ह्याच्यातली, पण जर काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा, मला उत्तर द्यायला आवडेल. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही मला ही संधी दिली. आणि डॉक्टर काटेंना पाहिल्याबरोबर 25-30 वर्षाचे ते दिवस आठवतात आधीचे, की आम्ही जंगलामध्ये कसं फिरायचो सिकलचा अभ्यास करायला आणि मग कुठेतरी छान जागा पाहून स्वयंपाक करायचं. तुझी आई खूप छान भाजी बनवायची, त्यामुळे भात भाजीचं जेवण आम्ही करायचो, अतिशय रुचकर असायचं. अभ्यास, मजा सर्व खूप छान आम्ही एन्जॉय केलं. ते जुने दिवस मला आठवलेत. तर सर, काटे सर, तुमच्याकडनं आम्ही खूप शिकलेलो आहे आणि तुमच्या माहितीसाठी तुम्ही मग देवाचा उल्लेख करत होतात, तर आम्ही ते 6 देव, 4 देव, 5 देव, 6 देव, 7 देव जसं आम्ही इथे सिकल देवाची संकल्पना
सुरू केलेली आहे. रुजू केलेली. म्हणजे हा. सिकल असणं म्हणजे देव आहात तुम्ही. कारण सिकल पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला इथला जो महत्वाचा रोग आहे मलेरिया तो होणार नाही, किंवा झाला तरी सौम्य स्वरूपाचा होईल. पण चार देव आपसात लग्न करत नाही, कारण ते बहीण भाऊ आहेत. तसं सिकल देवाने सिकल देवाशी लग्न करू नये, ते बहीण भाऊ आहेत. आणि हे आदिवासी तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणामध्ये ते माहिती आहे. तर तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नमस्कार. प्रश्न असतील, वेळ असेल आणि प्रश्न असतील तर मला जरूर विचारा. हो मॅडम, निश्चितच. हा खूपच अनुभव तुमचा आमच्या गाठीशी आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत. Challenges are very big, but we will face it together, and it starts from today. As we couldn't see you, but the talk was so impressive that त्या छबीची गरजच भासली नाही मॅडम. It starts from there. की challenges are tremendous in our field, but we need to go ahead. We need to come together. Like-minded people should come together and go ahead. निश्चितच आपण पालकांसाठी हा एक सेशन ठेवू, जिथे तुम्हाला परत येऊन आमच्या बरोबर बोलावं लागेल, आणि त्यावेळेस आपण नक्की बघू की आम्हाला तुम्हाला बघता येईल. बरं. आणि नक्की. हा जो अनुभव होता मॅडम तुमचा, की अगदी कोरमापासनं घोटूल कल्चर पर्यंत त्यांची आदिवासी मुलींच्या मधल्या प्रॉब्लेम्स ऑफ स्किन केअर, नेल ग्रोथ, लिपस्टिक, नेल पॉलिश, अँड द लेटेस्ट बिंग खर्रा आणि कमर्शियल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, याच्यावर कुठेतरी बंधनं ही घातलीच गेली पाहिजेत. देअर कल्चर इज डेफिनेटली अ व्हेरी रिच कल्चर विच वी आर डायल्युटिंग बाय गोइंग देअर, असं वाटायला लागलंय आता. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड गिव्हिंग अस दिस इन्साइट. आम्ही ह्याच्यातनं नक्कीच पुढे काहीतरी शिकू. आपल्या ऑडियन्स मधनं कोणीतरी तयार होईल जिथे या कामासाठी पुढे जायला. मॅडम, 2च प्रश्न होते की ह्या बायकांच्यात, आदिवासी बायकांच्यात ब्रेस्ट कॅन्सर आणि युटराईन कॅन्सरचं कितपत प्रमाण आहे? युटराईन कॅन्सरचं प्रमाण त्यांच्यामध्ये बरंच होतं पहिल्यापासून. बर. पण गेल्या काही वर्षांमध्ये, 10-12 वर्षांमध्ये माझ्या लक्षात येत आहे की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे, प्रचंड वाढत आहे. नेमकं कारण त्याचं माहिती नाही, पण अगदी 17-18 वर्षाच्या मुली, अनमॅरिड मुलींमध्ये सुद्धा मी ब्रेस्ट कॅन्सर बघते. आणि म्हणजे खूप कमी वयामध्ये, 25, 30, 35, तर त्या बाबतीत मी बघते. सुदैवाने एक गोष्ट चांगली आहे की गर्भाशयाच्या कॅन्सर विषयी लोकांना अजिबात जागृती नव्हती, किंवा गर्भाशयाचं दिसतही नाही, किंवा गर्भाशयाच्या बाबतीमध्ये त्यांना समजायचं नाही. पण स्तनामध्ये जर गाठ असेल तर खूप मुली आणि बाया खूप लवकर हॉस्पिटलमध्ये येतात की बाई गाठ आहे. आणि हा अनुभव माझा आदिवासी आणि गैर आदिवासी दोन्ही ग्रामीण भागातला आहे. आणि मला फार उत्सुकता होती की तुम्हाला गाठ कशी लागली. तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या लक्षात. कॅन यू बिलीव्ह इट? आणि मग मी हा अभ्यासच केला. लागोपाठ 100 बाया ज्या माझ्याकडे आल्यात झालेल्या, ज्यांनी स्तनाची गाठ आहे म्हणून सांगितलं, तर त्यांची मी हिस्ट्री विचारली, तर त्यांच्यातल्या 85% बायांमध्ये त्यांच्या नवऱ्याच्या लक्षात आली होती की स्तनामध्ये गाठ आहे. आणि त्यामुळे तारुण्यभान शिबिरामध्ये मी जेव्हा कॅन्सर हा विषय घेते मुला मुलींसोबत, आणि त्याच्यामध्ये मी मुलांना सुद्धा ब्रेस्ट एक्झामिनेशन कशी, कोणती गाठ ही कॅन्सरची आहे आणि कसं लक्षात घ्यायचं, शंका कशी घ्यायची, हे मी मुलींना जसं शिकवते तसं मुलांनाही शिकवते. आणि त्यांना मी सांगते की घरी जाऊन आपल्या आईला, मावशीला, आजीला, काकूला हे शिकवा, सांगा, ह्याच्या संकोच करण्याचं कारण. आणि आनंद होतो की कितीतरी मुलं आणि मुली आपल्या घरच्या इतर बायांना हॉस्पिटलमध्ये त्याच्यानंतर घेऊन आलेले आहेत की स्तनामध्ये कॅन्सरची गाठ आहे. तर त्यामुळे तारुण्यभान शिबिरामध्ये किंवा कॅन्सरच्या बाबतीत फक्त स्त्रियांना शिक्षण उपयोगाचं नाहीये, पुरुषांना पण ते शिकवणं आवश्यक. करेक्ट, करेक्ट.
आणि मॅडम अवेअरनेसमुळे जास्त प्रमाण जाणवत आहे का देर इज सम हिडन जेनेटिक पॅरामीटर्स पण की अॅनिमिया आहे म्हणून जास्त ब्रेस्ट कॅन्सरचे केसेस येत आहेत का जनरल अवेअरनेस आहे तुम्ही आता त्यांना अलर्ट करताय म्हणून जास्त कळतायत? दोन्ही बाजू आहेत. त्यांना अवेअर करतोय म्हणूनही आहे. केवळ एनिमियामुळे होतं असं मी म्हणणार नाही. लाईफस्टाईल बरीच बदललेली आहे. कारण पूर्वी खूप मुलं असायची, जास्त काळ ब्रेस्ट फिडिंग व्हायचं. आजकाल कमी मुलं असतात, कमी काळ ब्रेस्ट फिडिंग असते. किंवा इव्हन आदिवासी भागातही आता 2-3 मुलांनंतर फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं जातं. तर याही काही गोष्टी आहेत ना. व्यसनात मी जसं म्हणाले की तंबाखू आणि तरुण मुलीमध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल की वजन खूप ज्यांचं वाढतं तर किंवा व्यसनाधीनता, दारू, सिगरेट याच्याही मुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. एक अजून गोष्ट मी सांगेन की आदिवासी भागामध्ये विशेष मला लक्षात येतं की थायरॉइडचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि तरुण मुलींमध्ये पण दिसतात आणि वयस्कर स्त्रियांमध्ये पण दिसतात. आणि अनेक मुली खूप लठ्ठ असतात किंवा मासिक पाळीचे प्रॉब्लेम घेऊन येतात किंवा अतिशय अनियमित मासिक पाळी होते किंवा खूप स्टंटेड ग्रोथ आहे असं वाटतं. तर अशा मुलींची मी अगदी थायरॉइडची तपासणी करवतेच आणि लक्षात येतं की त्यांना जन्मजात म्हणजे हायपोथायरॉइडिझम आहे. याचा अर्थ त्यांच्या आईला थायरॉइडचं प्रमाण कमी होतं, म्हणजे थायरॉक्सिनचं प्रमाण कमी होतं. तर आदिवासी भागामध्ये इतर प्रश्नांकडे जसं आपण लक्ष देतो तसं थायरॉइडच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष देण्याची फार गरज आहे, तरुण मुलींसाठी पण आणि स्त्रियांसाठी पण. कारण त्यांच्या पूर्ण प्रजनन अंगावरती त्याचा परिणाम होतो आणि त्यांच्या एकूण क्वालिटी ऑफ लाईफ वरती त्याचा परिणाम होतो. करेक्ट करेक्ट मॅडम. मॅडम इथे अजून एक प्रश्न आलेला आहे. सिकलदेव शुड नॉट मॅरी अनदर सिकलदेव. डज दिस क्रिएट प्रॉब्लेम्स फॉर आदिवासी गर्ल्स? खरं म्हणजे त्यांना आता सिकलच्या बाबतीत पूर्वी जागृती नव्हती आणि पूर्वी काय व्हायचं की सिकल हा आदिवासींना होतो, सिकल हा महार समाजामध्ये होतो. हॅलो हॅलो हा हॅलो हा मॅडम. येस बोला मॅडम. हा त्यामुळे सिकल विषय एक तर पहिल्यांदा सिकल नावच ऐकलं नव्हतं. मग सिकलचं नाव जेव्हा ऐकायला लागले तर त्याच्याविषयी गैरसमज जास्त मनात निर्माण झालेत आणि काही विशिष्ट समाजामध्ये होतो म्हणजे हेच वाईट, हे त्यांचं कुळ वाईट किंवा ते काहीतरी घाणेरडं मांस खाल्लं म्हणून त्यांचं होतं. तर पहिल्यांदा तर ते गैरसमज दूर करण्यात वेळ गेला. पण नंतर काही जणांनी याचा दुसरा गैरफायदा घेतला की सिकल सेल ट्रेट जरी असेल तरी मुलींना, स्त्रियांना सांगणं की बापरे तुला सिकलचा आजार आहे बरं का, आणि मग त्यांना अगदी दावणीला गाईला बांधून ठेवावं तशा पद्धतीने मग औषधांचा भडीमार करणं, असे क्वॅक्स करायला लागलेत, काही अप्रशिक्षित डॉक्टर्स करायला लागलेत आणि त्यामुळे सिकल विषयी गैरसमजच निर्माण झाले. म्हणजे एस वाली पोरगी छान अगदी हिमोग्लोबिन 12 ग्रॅम आहे आणि ती म्हणते मॅडम मला खूप त्रास आहे, मला सिकल आहे. तर त्यामुळे आम्ही खूप मोठा भाग याच्यामध्ये दिला की लोकांना सिकल विषयी जागृत करणं की सिकल आजार वेगळा आहे आणि सिकल जीन असणं, सिकल ट्रेट असणं हे वेगळं आहे. आणि त्यामुळे सिकल देव आम्ही जी संकल्पना सुरुवात केली की मल्यापासून रक्षण होतं, कारण तो टॅबू व्हायला नको, मी लपवायला नको. म्हणजे काही घरांमध्ये तर असं मी बघितलं आहे की मुलीला लग्न झाल्यानंतर म्हणजे आदिवासी समाजात नाही पहिल्या पण गैर आदिवासी समाजामध्ये त्या मुलीला टाकून देण्यात आलं, तिला घरी पाठवण्यात आलं आणि तिच्या सासरचे लोक काही जणांना मी भेटली तर त्यांनी मला सांगितलं नाही नाही मॅडम आमच्या खानदानीमध्ये हा रोग नाहीये, म्हणजे हा काहीतरी खानदानी वाईट रोग आहे. तर त्यामुळे तो टॅबू नसावा म्हणून आम्ही त्याला देव म्हटलं आणि म्हटलं की जसं त्यामुळे प्रत्येक मुलगा मुलगी तुम्ही तपासणी करून घ्या, तुम्हाला जसे तुमचे इतर देव माहित असतात तसा हाही देव माहित असायला पाहिजे. आणि त्यामुळे ते मुला मुलींसाठी फार सोपंच आहे, कुणालाच त्याच्यामध्ये काही गैर वाटत नाही. व्हेरी ट्रू. नावातच देव असल्यामुळे फारसं त्यांना त्याचं वाईट वाटत नसावं असं वाटतंय मॅम.
नाही नाही हा नाही. ओके मॅम, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात, वेळ काढलात. एक गोष्ट तुमच्या कामातनं नक्की शिकली की ज्या कम्युनिटीमध्ये तुम्ही काम करता ती कम्युनिटी तुम्हाला खूप सारं शिकवून जाते. हे तुम्ही Exactly. वारंवार अगदी सांगत बरोबर. आलेला आहात. त्यामुळे ह्याचं इन्स्पिरेशन घेऊन पुढे यंग जनरेशननी त्याच्यात उतरलं पाहिजे, हे निश्चित आहे. हे इन्स्पायर करण्यासाठी तुम्ही इथे आलात, आमच्याशी बोललात मॅम. थँक यू सो मच. बाबा वुड लाईक टू टॉक फ्यू वर्ड्स. बाबा. थँक्यू सर. सिकलसेलच्या बाबतीत असं म्हणता येईल की तुमच्याकडे प्रत्येक पेशंट, मग तो सिकलचा असो नका असो, प्रत्येकाची तुम्ही जसं हिमोग्लोबिन करता तसं प्रत्येकाचं सिकल टेस्ट करायलाच पाहिजे आणि त्याला तसं लेबल करायला पाहिजे किंवा सांगितलं गेलं बरोबर. पाहिजे. तेव्हा आपण तुम्ही काय अगदी आता बरोबर. आता अलीकडे एड्स सुद्धा कंपल्सरी करतात. मग सिकलसेल का करू नये? तर सिकलसेल जर तेव्हापासून जर केला तर मला असं वाटतं की एकतर त्यांचं गैरसमज दूर करण्याकरता मदत होईल आणि लग्न पद्धतीमध्ये देखील कशा तऱ्हेचं मार्गदर्शन करता येईल हे सुद्धा समजेल. त्या प्रत्येक आदिवासी सिकलसेल प्रत्येक आदिवासी भागामध्ये प्रत्येकाला आपलं सिकलसेल समजायलाच पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे आणि आम्ही तो प्रयत्न करतो. आदिवासी अम्मा, तुम्ही तरुणींना खूप चांगला उपदेश केला. याबद्दल मी वैयक्तिक आणि सुदाम काटे रिसर्च फाउंडेशन तर्फे आपले आभार मानतो आणि असे प्रसंग वारंवार यावेत अशी मी तुम्हाला अपेक्षा करतो तुमच्याकडनं. धन्यवाद.